नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. कापसाचा बाजारभाव सध्या हमी भावापेक्षा किमान 1000 ते 1500 रुपयानं कमी आहे. या भावात कापूस विकला तर निश्चितच आपला तोटा होणार आहे. त्यामुळे यंदा कमीत कमी हमी भावानं तरी कापूस विकावा की जेणेकरून आपल्याला कापूस पीक काहीसे फायदेशीर ठरू शकतं. परंतु हमी भावानं कापूस विक्री करताना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला हमी भावानं कापूस विकता येणार नाही. मग नेमका अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे? कापसाचा बाजारभाव पुढच्या काही महिन्यांमध्ये कसा राहू शकतो? नेमके बाजारभाव कशामुळे कमी आहे? या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण हमी भावानं कापूस विक्री का करायची ते समजून घेऊयात. सध्याचा बाजारभाव हा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात या महत्त्वाच्या राज्यांमध्ये हा 6500 ते 7000 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय. आता ज्या कापसामध्ये ओलावा कमी आहे त्या कापसाचे देखील बाजारभाव आपल्याला 7200 रुपयांपेक्षा जास्त दिसून येत नाही आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. परंतु तिथल्या कापसामध्ये ओलावा कमी असल्यामुळे, कारण तिथं कापसाची वेचणी लवकर सुरू झाली, तिथं आपल्याला बाजारभाव काहीसा अधिक दिसून येतोय. परंतु आपल्याला पाहायचं आहे ते आपल्या राज्यातल्या बाजारभावाचं किंवा आपल्यासोबत ज्या राज्यातला कापूस सध्या विक्रीसाठी येतोय तिथं नेमकं काय सुरू आहे. सध्याचे बाजारभाव हे हमीभावापेक्षा किमान 1000 ते 1500 रुपयांनी कमी आहे. त्यामुळं आपल्याला यंदा हमीभावानं कापूस जर विकला तर फायदेशीर ठरू शकतं. आता हमीभावानं कापूस विक्री करताना गेल्या वर्षीसारखंच यंदा नाही आहे. यंदा सरकारनं हमीभावानं कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी आवश्यक केली आहे. म्हणजे आपल्याला कपास किसान ॲपच्या माध्यमातून नोंदणी करायची आहे. तुम्ही जर अजूनही नोंदणी केली नसेल तर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये आपण नोंदणी करून घ्यावी, कारण 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यानंतर आपल्याला स्लॉट बुक करायचा आहे की या 7 दिवसांमध्ये आम्ही खरेदी केंद्रावरती कापूस विक्रीसाठी नेणार आहोत. स्लॉट बुक करताना आपलं जर जिल्हा आणि तालुक्याचं नाव टाकलं तर आपल्या जवळच जे काही खरेदी केंद्र आहे त्याची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून दिसते. पुढच्या 7 दिवसांमध्ये आपण कापूस विक्रीसाठी स्लॉट बुक करू शकतो. बरं, हा स्लॉट बुक केल्यानंतर जर समजा आपण कापूस विकू शकलो नाही तर आपण दुसऱ्यांदा स्लॉट बुक करू शकतो. म्हणजे कापूस विक्रीसाठीचा स्लॉट हा आपण जास्तीत जास्त 2दा बुक करू शकतो. परंतु आपण दोन्ही वेळेस स्लॉट बुक केला आणि त्या कालावधीमध्ये जर कापूस विकला नाही तर आपल्याला तिसऱ्यांदा स्लॉट बुक करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्यावी. म्हणजे आपल्याला ज्या कालावधीमध्ये कापूस त्या खरेदी केंद्रावरती न्यायचा आहे, हमी भावाने विकायचा आहे, त्याच कालावधीतला स्लॉट म्हणजे त्याच तारखांमधला स्लॉट आपण बुक करावा. जास्तीत जास्त 2 चान्स आपल्याला असतील. जर 2दा स्लॉट बुक केला आणि कापूस दिला नाही तर आपल्याला तिसऱ्यांदा स्लॉट बुक करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता कापूस विक्री करताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की खरेदी केंद्रावर गेल्यानंतर आपल्या कापसातला ओलावा हा बारकाईनं तपासला जातो. त्यामुळे एक अंदाजे आपल्या कापसातला ओलावा 12% आतमध्ये कसा येईल किंवा 12% आतमध्ये ओलावा येण्यासाठी आपण आपल्या कापसाची व्यवस्थित वाळवण करावे. 12% आतमध्ये ओलावा आला तर आपल्या खरेदी केंद्रावरती कापूस खरेदी केला जाईल. परंतु इथं पुन्हा आपल्या अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा असतो की खरेदी केंद्रांवरती कापूस घेऊन गेल्यानंतर देखील आपल्या जे काही पूर्ण हमीभाव आहे तो मिळत नाही. यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की संपूर्ण हमीभाव हा 8% ओलावा असलेल्या कापसाला मिळतो. म्हणजे यंदाचा हमीभाव हा जो काही मध्यम लांब धाग्याचा कापूस आहे त्याच्यासाठी 7710 रुपये हमीभाव आहे. लांब धाग्याच्या कापसासाठी 8110 रुपये हमीभाव आहे. हा संपूर्ण हमीभाव जर 8% दरम्यान ओलावा असेल तरच मिळेल. 8 ते 12% दरम्यान CCI खरेदी करतं. म्हणजे ओलावा जर या दरम्यान असेल तर CCI खरेदी करतं. परंतु 8% वर प्रत्येक 1% ओलाव्यासाठी CCI 81 रुपये कपात करतं. म्हणजे जर 12% ओलावा असेल तर आपल्याला जवळपास हमीभावापेक्षा किमान 324 रुपये कमी मिळतील. म्हणजे जो काही दर मिळणार आहे तो 324 रुपयानं कमी मिळणार आहे. कारण आपल्या कापसामधला ओलावा 8% वर 4% अधिक असेल. म्हणजे 12% ओलावा असला की 4% अधिक आहे. त्यामुळे 81 रुपये प्रति टक्का याप्रमाणे आपले 324 रुपये कपात होतील आणि त्यानुसार आपल्याला हमीभाव मिळेल. जर समजा आपला 10% ओलावा असेल तर 2%चे 181 रुपये याप्रमाणे 162 रुपये कमी होतील. म्हणजे हे आपण आधी लक्षात घ्यावं. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला असा अनुभव येतो की आम्ही खरेदी केंद्रावर गेलो, आमचा कापूस त्यांनी घेतला, परंतु संपूर्ण हमीभाव आम्हाला मिळाला नाही. आम्हाला मिळालेला पैसा किंवा दर हा कमी आहे. तर त्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की 8%च्या वर प्रत्येक टक्क्याप्रमाणे आपले 81 रुपये कपात होतात. हे 2-3 मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आपल्याला CCIचं जे काही खरेदीचं जे काही प्रक्रिया आहे ती बारकाईनं समजून घेता येईल. आता ओलावा नेमका कसा कमी होईल, आपल्या कापसामध्ये ओलावा कसा कमी आहे याचा अनुभव आपल्याला तर दरवर्षी येतच असतो. आपण कापूस प्रत्यक्ष पिकवत असतो. त्यामुळे ओलावा जर या अटीच्या आतमध्ये आला असेल तर आपण खरेदी केंद्रांवरती कापूस विकावा. खुल्या बाजारामध्ये बाजारभाव हा खूपच कमी आहे. समजा
आपण खरेदी केंद्रावर घेऊन गेलो 8,110 रुपये हमी भाव आहे आणि आपल्या हातामध्ये समजा 324 रुपये कटून जरी समजा 7,800च्या वरती काही रक्कम आली तरी खुल्या बाजारापेक्षा मिळणारा दर हा जास्तच आहे. कारण खुल्या बाजारामध्ये सरासरी महाराष्ट्रामध्ये तरी आता आपल्याला 6,500 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान कापूस विकताना दिसून येतोय. त्यामुळं पहिला महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की यंदा हमीभावानं कापूस विक्री करणं हे फायद्याचे ठरणार आहे. भलेही मग ती कपात आपल्या ओलाव्यानुसार जर होणार असेल तरी देखील खुल्या बाजारापेक्षा मिळणारा दर हा निश्चितच अधिक असेल. जर खुल्या बाजारामध्ये 7,500 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत असेल तर मग आपण म्हणू शकतो किंवा खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेण्याचा खर्च असेल किंवा तिथे होणारी कपात असेल त्यामुळे आपण आपल्या खुल्या बाजारामध्ये विकू शकतो. पण तेवढा दर सध्या तरी कुठल्याच बाजारामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे पहिला मुद्दा हाच आहे की यंदा आपल्याला हमीभावानं कापूस विक्री करणं का गरजेचं आहे, कारण खुल्या बाजारामध्ये मिळणारा दर खूपच कमी आहे. आता जर आपण बाजारभावाचं बघितलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उत्तर भारतामध्ये आपल्याला काही बाजारांमध्ये 7,500 रुपयांच्या दरम्यान दर दिसून येतो. उच्चांकी दर काही ठिकाणी अगदी 7,700-800 रुपयांपर्यंत देखील आहे. परंतु खूपच कमी कापसाला हा दर मिळतोय. जास्तीत जास्त कापूस 7,500 रुपयांच्या दरम्यान उत्तर भारतामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान या ठिकाणी बहुतांशी बाजारांमध्ये त्याच्या आतच विकला जातो. 7,500 रुपयांच्या आतच विकला जातोय. गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातले दर कमी दिसत आहेत. म्हणजे 6,500 ते 7,000 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर दिसत आहेत. आता CCIचे खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. देशभरामध्ये जवळपास 550 खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील जवळपास 150 खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. अनेक खरेदी केंद्र 15 ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुरू झालेली आहेत. आपण आपल्या जवळच्या खरेदी केंद्राची माहिती घ्या आणि त्या खरेदी केंद्रावरती कापूस विक्री करण्यासाठी स्लॉट बुक करा. स्लॉट बुक करूनच तिथं कापूस विक्रीसाठी न्या. जर आपलं नोंदणी केली नाही, स्लॉट बुक केला नाही तर खरेदी केंद्रावर आपला कापूस घेतला जाणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. नोंदणी आणि स्लॉट बुक हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय हमीभावानं कापूस विक्री करणं आपल्याला यंदा करता येणार नाही. आता हे झालं हमीभावानं कापूस विक्री करण्याचं. मग आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की कापसाचे बाजारभाव यंदा एकतर लागवड कमी होऊन देखील आणि उत्पादन कमी असून देखील कमी काय आहेत. तर त्याचं महत्त्वाचे 2-3 कारण आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण आहे की भारत सरकारनं कापूस आयातीवरचं 11% आयात शुल्क काढलेलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातला जो काही स्वस्त कापूस आहे तो कापूस देशामध्ये आयात होतोय. जे आयात शुल्क काढलं 11% ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत काढलेलं असणार आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशात आयात होणाऱ्या कापसावर कोणत्याही प्रकारचं आयात शुल्क नसणार आहे किंवा आयातीचं बंधन नसणार आहे. त्यामुळे एकीकडे आपल्या शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येतो आणि दुसरीकडे आयातीचा लोंढा देखील सुरूच आहे. या कारणामुळे देशातले बाजारभाव सध्या दबावत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कमी असल्यामुळे बाजारभाव कमी आहेत. त्यामुळेच आपल्याकडे आयात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. आता पुढच्या टप्प्यामध्ये अनेक जण वाट पाहत असतात की पुढच्या टप्प्यामध्ये बाजारभाव नेमके वाढतील. तर पुढच्या काही महिन्यांमध्ये तरी कापसाचा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता कापसाचे भाव वाढणार नाहीत तोपर्यंत देशात देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता धुसरच आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर भाव वाढले तर आपल्याकडे देखील भाव वाढतील. पण आंतरराष्ट्रीय बाजार जर कमी असतील तर आपल्याकडं कापसाची आयात वाढेल आणि आपले देखील बाजारभाव कमीच राहतील. त्यामुळे पुढच्या काही महिने तरी खुल्या बाजारातला बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करण्याची शक्यता दिसत नाहीये. अभ्यासकांचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षभर तरी असं दिसेल असं वाटत नाही. परंतु सध्याची जे काही परिस्थिती त्यामुळे आपण पुढच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे एक मार्च-एप्रिलपर्यंत तरी अशी परिस्थिती बाजारामध्ये दिसणार नाही असं दिसून येत आहे. म्हणजेच मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत तरी आपल्याला खुल्या बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हमीभावाचा टप्पा पार करताना दिसणार नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. एकंदरीतच परिस्थिती आपण पाहिली तर बाजारावरती दिसून येत आहे. म्हणजे एकीकडे हमीभावानं खरेदी सुरू आहे परंतु दुसरीकडे बाजारभाव खूपच कमी आहेत. जर आपल्या कापसातला ओलावा हमीभावानं विक्रीसाठी योग्य असेल तर खरेदी केंद्रावर आपण लगेच विकू शकतो. परंतु आपल्या कापसातल्या ओलाव्याचा अंदाज घेऊन आपण त्याची वाळवण करून खरेदी केंद्रांवर जो कापूस घेतला जाईल त्या प्रमाणामध्ये ओलावा कमी करून आपण आपला कापूस हमीभावानंच विकावा. म्हणजे आपण लगेच गरज असेल तर आपण खरेदी केंद्रावरती नोंदणी करून स्लॉट बुक करून लगेच आपला कापूस विक्री करू शकतो. जर समजा आपलं थांबू शकत असेल तर कापसामधला ओलावा जेवढा कमी होईल तेवढा आपला फायदा देखील होणार आहे. कारण जेवढा ओलावा जास्त असेल त्याचा टक्केवारीनुसार म्हणजे 1% मागे 81 रुपये कमी होतात. त्यामुळं कापसातला ओलावा कमी झाला तरी देखील आपल्याला मिळणारा जो काय हमीभावामधली कपात आहे ती कमी होईल. म्हणजेच आपल्याला दर अधिक मिळेल. आता यातल्या 2-3 मुद्दे आपण आज पाहिले. त्यातलं एक तर महत्त्वाचं म्हणजे हमीभावानं कापूस का विकायचा. हमीभावानं कापूस विक्री करताना एक तर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर आपला स्लॉट बुक करायचा आणि त्यानंतर खरेदी केंद्रावरती कापूस न्यायचा आहे. सरकारनं हा निर्णय का घेतला तर दरवर्षी खरेदी केंद्रांवरती अचानक एखाद्या दिवशी काही दिवसांमध्ये
बाजारामध्ये कापूस विक्रीसाठी गर्दी व्हायची, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचा 2-3 दिवस कापूस विकला जायचा नाही किंवा कापसामधला ओलावा अधिक असल्यामुळे देखील आपल्याला परत यावं लागायचं। त्यामुळे सरकारने यंदा कपास किसान ॲप आणलं। या ॲपच्या माध्यमातून नोंदणी आणि स्लॉट बुक करता येणार आहे आणि आपल्या कापूस विक्रीची प्रक्रिया अधिक सुलभ झालेली आहे। बाजारभाव पुढचे काही महिने तरी हमी भावापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता धुसरच आहे। त्यामुळं आपल्या गरजेप्रमाणे आपण हमी भावानंच कापूस विक्री केली तर यंदा आपल्याला साठी फायदेशीर ठरू शकतं, कारण खुल्या बाजारामध्ये पुढचे 4-6 महिने तरी बाजारभाव खूपच अपेक्षेनुसार वाढतील याची शक्यता खूपच धुसर आहे। तर हे झालं आपल्या कापूस बाजारभावाविषयी। आपल्या भागामध्ये नेमकं यंदा कापसाचं पीक कसं आहे, कारण देशभरामध्ये कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। आपल्या भागात देखील उत्पादन कमी झालं आहे का? झालं असेल तर नेमकं काय अंदाज आहे? आपल्या भागातलं उत्पादन किती टक्क्यानं कमी झालं असेल? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।